पर्यटकांना तर काय काय बघण्याची इथे अजून आजूबाजूला स्थान आहेत? वासोटा ट्रेक सोडून काही लोक जी स्टेसाठी येतात त्यांना मग आम्ही बोटिंगची सुविधा, इथे जवळच नारायण महाराजांचं मठ आहे, दत्त हो. मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. चांगल्या पद्धतीची मंदिरं आहेत, शंकराचं मंदिर आहे, शिवमंदिर आहे गुहेमधून. आणि मग अशा पद्धतीचं त्यांना मग फिरायचं असेल तर त्यांना ते फिरण्याची व्यवस्था, त्यांना बोटिंगची व्यवस्था आम्ही ऑन द स्पॉट म्हणजे त्या आमच्या जे कॉटेजपासून त्यांना ती सुविधा करून देतो, त्यांना ती पुरवतो. मग त्याचे वेगळे चार्जेस आम्ही घेतो, परंतु ते ज्या बोट क्लबचे जे चार्जेस असतील ते त्या ते द्यायला पद्धतीने लागतात. बेअर करून त्यांना ते देतो आम्ही. पण मॅनेज करून सर्व आम्ही नियोजन करतो. बरोबर. त्यानंतर इथे वजराई धबधबा म्हणून कासला हो, आहे. मध्ये फाटा लागला हां, होता. मध्ये Yes. फाटा लागतो तिथे आहे. मुनावळे येथे आता एक धबधबा आहे. त्यानंतर या मुनावळे येथे MTDCचं पण आता सुरू केलेलं आहे त्यांनी. तर तिकडे सुद्धा जर पाठवायची असतील माणसं, फिरायचं असेल त्यांना किंवा वासोटा पायथा निव्वळ फिरून यायचं असेल, कोण वासोटा ट्रेक करत नाहीत, काही लोकांना जमत नाही, शक्य होत नाही, मग त्यांना वासोटा पायथा फिरून आणायचं म्हटलं तरी बोटीची सुविधा आम्ही त्यांना ऑन द स्पॉट इथे जागेवर करून देतो.